चला विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय सोडूया. 9.2 पहिलं गणित वाचू. एक वस्तू 7,500 रुपयामध्ये विकत घेतली जाते, म्हणजे खरेदी किंमत आहे, आणि 8,400 रुपयामध्ये विकली जाते, म्हणजे ही विक्री किंमत. तर होणारा नफा आहे. खरेदी किंमत, खरेदी आहे 7,500 रुपये, विकत आणली त्यांनी, आणि विक्री किंमत आहे किती? 8,400. आता काय झाला असेल सांगा? नफा झाला. हो, नफा झाला. पण कसा नफा? बरोबर, कारण विक्री जास्त असल्यामुळे साधं गणित आहे. नफा बरोबर विक्री वजा खरेदी, विक्री वजा खरेदी. म्हणून चला 8,400 मधून 7,500 वजा करा लवकर इकडे बाजूला. 8,400 वजा 7,500. 14तून 5 गेले, 9 राहिले, हातचा दिला 1, 0. 900 रुपये काय आला रे? नफा आला. चला पर्याय कुठे आहे बघा. पर्याय आहे इथे रुपये 1,000, रुपये 800, रुपये 900, रुपये 900. दोन्ही ठिकाणी 900 आहे. चला, म्हणून आपण आधीचा पर्याय पकडूया. पर्याय क्रमांक सी. डी नाही पकडायचा, कारण दुसरं गणित पहा. एका माणसाने एक जुनी सायकल 450 रुपयांना खरेदी केली. इथं मी पहिले खरेदी. एक जुनी सायकल, एका माणसाने जुनी सायकल 450 रुपयांना खरेदी केली. इथं लिहून टाकलं. चला 450 लगेच लिहिले. आणि तिच्या दुरुस्तीवर खर्च रुपये 50 खर्च केले. तिला दुरुस्ती केली आणि खर्च, त्याच्या खाली माहिती लिहून टाकतो. खर्च किती? 50 रुपये केले. जर त्याने ती 600 रुपयांना विकली तर त्याला किती नफा झाला? 600 रुपये काय होय? विक्री. सांगा. एवढा त्याला खर्च आला. किती? चला याचं सोडूया, पटपट सोडवा. नफा काय झाला? किती नफा झाला? किती उत्तर येईल तोपर्यंत करतोय मी. 450ला विकत आणली आणि 50 रुपये खर्च केले. त्याला लागले 500 रुपये. 500 रुपयात सायकल पडली, त्यानं विकली 600ला, म्हणून त्याच्यातून वजा करूया. 600 मधनं खरेदी वजा करू. 100 रुपये त्याला आला नफा. किती नफा आला? आणि पर्याय कोणता रे? बघा, 150, 100 हा पर्याय आहे. पर्याय आहे बी. तिसरं गणित. एका माणसाने एक टेबल 650 रुपयाला खरेदी केले. एवढं लिहितो मी का? हे 650 जे संख्या आल्या ते लिहायचं. खरेदी केली, टेबलाची खरेदी किंमत आली. टेबल घेतला त्यानं 650ला. इथं लिहिलं. चला लिहिलं की म्हणजे काय करायचं ते समजते तुम्हाला. आणि त्याच्या दुरुस्तीवर 50 खर्च केले. खर्च, दुरुस्ती केवढ्यात केली त्यानं? 50. आता याला किती लागले असेल ना? हा टेबल बेरीज करा. 5 आणि 5 10 शून्य. 700 रुपयाला टेबल पडला तो. पुढं काय केलं? आधीच्या गणितासारखं त्याने ते 840ला विकले. 840ला विकलं. त्याला किती लाभ झाला? लाभ म्हणजे का? फायदा, नफा. म्हणून याच्यामधनं हे वजा करूया. वजा 700 वजा करा पटकन.
शून्यातून शून्य गेले, शून्य राहिले, 4तून शून्य गेले, 4 राहिले, 8तून 7 गेले, 1 राहिला. हा 140 रुपये त्याला नफा झाला. पहिला 190 आहे, 150 आहे, सी पर्याय आहे 140. म्हणून आपला पर्याय क्रमांक सी आला. चौथं गणित बघा. 4.25 लाख रुपयांना एक जुने घर विकत घेऊन 1.25 लाख रुपये खर्च करून ते दुरुस्त केले. 2 संख्या आल्या कोणत्या पहा. एक जुनं घर घेतलं 4.25 लाख, 4 लाख आणि 1.25 लाख म्हणजे 4 लाखाला 1.25 लाख कमी, 1.25 लाख म्हणजे 3,75,000. 3,75,000 म्हणजे हे 1.25 लाख. 4 लाखाला कमी बरं 4.25 म्हणजे. चला, हे जुने घर विकत घेतले, 1.25 लाख रुपये खर्च केले. म्हणजे लाख म्हणजे एकक, इकडे लिहितो मी. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि हे लाख. पण त्याने लाख किती केले. 1.25 लाख. 1.25 लाख म्हणजे 1 लाख आणि 1.25 लाख म्हणजे 25,000 असं. 1,25,000 झाले का पहा आता. हे 1.25 लाख होय. एवढा त्यांनी खर्च केला त्या घराला. पहा आता, हे केला खर्च दुरुस्तीचा आणि हे खरेदी. एवढ्या 2 गोष्टी लिहिल्या. चला, व पर्यंत दुरुस्त केल्यापर्यंत व ते 6 लाख रुपयांना विकले. त्यानं विक्री किती केली. विक्री 6 लाख. एकक, दशक, शतक, हजार, लक्ष. बरोबर आहे का. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. या एवढ्याला विकले त्यानं. या व्यवहारात झालेला नफा किती. चला, नफा म्हणजे काय. याची आणि याची वजाबाकी. चला, वर लिहू 6 लाख. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. वजा किती रे. या 2 याचा खर्च करूया आपण. कसं पहिले बेरीज करा. 3,75,000 अधिक 1,25,000. तर बेरीज करूया. 0 0 0 5 आणि 5 10 0 हात चला 1. 7 आणि 3 10 0 हात चला 1. 5 लाख आले रे. 5 लाख यामधून वजा करा. करून टाका. किती उरते. 1 लाख सरळ उरते रे. याला काय करायचं आहे. 1 लाख पर्याय कुठे आहे. 1.5 लाख. बीचा पर्याय आहे 1 लाख. चला, पर्याय आला आपला बी. 5वं गणित बघा. एका माणसाने एक स्कूटर 47,000 ला खरेदी केली. पहिल्यांदा लिहून टाकतो मी. 47,000 ला खरेदी केली. झाले का. 47,000 ला खरेदी केली. झाले. केलीपर्यंत आलो. व तिच्या दुरुस्तीवर 3,000 खर्च केले. तसेच आहे रे. काही सोपं गणित आहे आधीसारखं. दुरुस्ती. चला, 3 आहे एवढी त्याला पडली. का करू आपण. पहिल्याची बेरीजच करून टाकू. 0 0 0 7 आणि 3 10 0 चला 50,000 ती गाडी पडली त्याला. मग त्यानं काय केलं पुढं पहा. त्याने ती 52,000 विकली. त्या नफा की तोटा. त्याचा नफा तोटा किती. 52,000 विकली. बघा नफा झाला आहे की नाही. 52,000 विकली. सांगा. नफा विक्री किंमत जास्त आहे 50 पेक्षा. 2,000 जास्त आहे म्हणजे 2,000 नफा आहे. हे पर्याय येते. कसं. याच्यामधनं हे 50,000 वजा करा. चला, करून टाका पटकन. 0 0 0 2 2 5 5 गेले 0. पर्याय किती आला रे. नफा 2,000 आला की तोटा आला. नफा आला. का बरं. विक्री किंमत जास्त आहे म्हणून पर्याय आला आपला कोणता. पर्याय आला ए. 6वं गणित बघू. राहुलने जुना
दूरचित्रवाणी संच रुपये 3000ला विकत घेतला. खरेदी, चला 3000 रुपयाला जुना टीव्ही खरेदी केला का? दूरचित्रवाणी संच आणला त्याने दुरुस्तीवर 300 रुपये खर्च केले. 300 रुपयाची दुरुस्ती केली. एका खाली एक मांडलं. दुरुस्ती, चला. नंतर त्याने तो संच 3500ला विकला. चला पहिल्याची बेरीज तर करू. 0033 3300 रुपयाला पडलं त्याला एकूण किंमत. त्यानं काय केलं मग? त्याने तो संच 3500ला विकला. सांगा 3500 रुपयाला काय केलं रे? विकला त्यानं. सांगा त्याला किती नफा झाला? बघा इथून 3500 3300 किती रुपये? 200 रुपये येतच. चला वजाबाकी करून टाकूया. कारण नफा झाला, विक्री किंमत जास्त आहे. 005 3 गेले, 2 राहिले. 200 रुपये नफा आला. का रे? हा नफा आला. हा पर्याय आला आपला ए. अशा तऱ्हेनं 9.2 उदाहरण संग्रह अतिशय सोपा आहे. सोडवा आणि विचारा.